नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश कदम. कर्जमाफी ही होणार की नाही आणि ही कर्जमाफी नेमकी कोणासाठी होणार आहे आणि कोणासाठी नाही होणार हे पण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर ह्यात कर्जमाफी होणार आहे हे मात्र एकदम 100% सत्य आहे, कारण सरकारनं तसं जी आर काढेले कर्जमाफीचा. पण मग आता ही कर्जमाफीमध्ये तुम्ही बसताय का नाही बसते आपण हे थोडक्यात जाणून घेऊ. ओके, तर आता तुम्हाला सांगतो, सर्वात पहिले कर्जमाफी झाली होती 2017 मध्ये, त्याच्यानंतर झाली 2019 मध्ये आणि आजची ही कर्जमाफी होत आहे 2026 मध्ये. सरकारनं काल परवाच एक जी आर काढला. ते अर्धे काही शेतकरी आहे 2 लाख म्हणजे 2 लाखापर्यंत काही शेतकरी आहे, त्यांचं 20 जून पर्यंत 2 लाख माफ होऊ शकता शेतकऱ्यांचं. पण मग आता तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बसताय का? ते 2 लाख माफ होणार आहे तुमचे, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसताय का? हे खूप मोठा एक प्रश्न आहे. सरकारनं सांगितला की 2 लाख कर्ज या ठिकाणी किती लाख 2 लाख कर्ज माफ होणार आहे. 2 लाख म्हणजे 2 लाख रुपये हे कर्ज ह्या ठिकाणी माफ होणार आहे. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही खरंच बसताय का? थोडक्यात जाणून घेऊ. आता काय झालं माहिती का, काही शेतकरी सर्वात पहिले 2017 मध्ये, हे बघा 2017 मध्ये काय झालं, कर्जमुक्ती म्हणजे कर्जमाफी झाली. काही शेतकरी ह्या ठिकाणी राहिले, मग ते 19 मध्ये झाले पा थोडेफार. ओके, आणि जे 19 मध्ये आले ते 26 मध्ये होईल का नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता बघा 2019 ते 2026 पर्यंत जेवढे काही शेतकरी तुम्हाला सांगतो, त्यांचे 2 लाख रुपये काय होणार आहे, माफ होणार आहे. 2 लाख रुपये. पण 2 लाखापेक्षा कधी जास्त, कधी तुमची अमाऊंट असली जास्त, कधी तुमचे पैसे असले, तुमचं कर्ज कधी 2 लाखापेक्षा काय असलं जास्त असलं, तर ह्या ठिकाणी माफ होणार आहे का? नाही. आता सपोज एखाद्याचं कर्ज आहे किती, 3.5 लाख. आता हे 2 लाख याच्यातून माफ होणार, पण केव्हा होणार? पहिले ह्या ठिकाणी त्यांना किती लाख भरणं पडणार? 1.5 लाख रुपये भरणं पडल. त्या टाइमाला काय होणार आहे, यांचं कर्ज 2 लाखचा यांना लाभ मिळेल, किंवा ह्या कर्ज माफीचा यांना काय होणार आहे, लाभ होणार आहे. तेव्हा तुम्ही एका टाइम, आणि ते कर्ज आज तुम्ही 75,000 भरलं, उद्या तुम्ही 75,000 भरशाल असं नाही. एकदाच कधी तुम्ही पूर्ण कर्ज म्हणजे हे 1.5 लाख रुपये 3.5 म्हणून कधी भरले, तेव्हाच तुमचे 2 लाख रुपये माफ होणार. समजतंय तुम्हाला? हे बघा, सर्वात पहिले 2019 ते 2026 पर्यंत ज्यांना पण कर्ज काढले. ओके, पण आता तुम्ही म्हणशाल सर भैया आम्ही काय केलं माहिती का, जानेवारी 25 पर्यंत, या 2019 ते 2025 पर्यंत ज्यांना पण कर्ज काढले त्यांचं कर्ज 100 आणि 101% काय होणार आहे माहिती का, काय होणार आहे, माफ होणार आहे. पण एखादा असेल त्यांना 2026 मध्ये काढेल असेल, त्यांचं कर्ज माफी नाही होणार. ज्यांनी रिव्हेन्यू करेल असेल ते कर्ज म्हणजे नवी जुनं करेल असेल, त्यांचंही ह्या ठिकाणी कर्जमाफी नाही होणार आहे. तुम्हाला सांगतो, ज्यांचं कर्ज 2019 आणि 2025 ह्या दरम्यान असेल, त्यांचं 2 लाख रुपये ह्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. आणि त्यांचे थोडेफार पैसे ठरले बाकी असेल, त्यांचंही होऊ शकतं. पण आता कोणी काय करेल माहिती का, 2 बँके सपोज, आता ही महाराष्ट्र ग्रामीण आहे आणि SBI, याच्यातून घेतलं 1.5 लाख आणि याच्यातून घेतलं 1.5 लाख समजा. ओके, याच्यातून घेतलं 1.5 लाख आणि याच्यातून घेतलं किती, 1.5 लाख. तर मग आता ही कर्जमाफी होईल का? नाही होणार. हे कर्ज पण इथे या ठिकाणी काय नाही होणार, माफ नाही होणार राजांनो.
हे बघा, हे कर्ज कसं कोणताही एक लाख तुम्हाला घेता येईल, कदाचित ह्या बँकेचा नाही तर ह्या बँकेचा. आता एखादं काय म्हणेल, आता माझे दोन्ही बँकेचे काय पैसे माफ होऊन जाईल, पण नाही, एकतर ह्या बँकेला लाभ भेटेल नाही तर मग SBI ला लाभ भेटेल. दोन बँकेचे पैसे कधी असेल तर 2 लाखापैकी कोणत्याही बँकेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे. दोन्हीही बँकेचं कर्ज मुक्ती नाही होणार, ही गोष्ट पण एक लक्षात ठेवा. तर तुम्ही ह्या कोणत्या धोरणामध्ये बसताय आणि कोणत्यामध्ये नाही बसत हे लक्षात ठेवा. आणि आता एखादा असेल समजा 2017 पासून 2013 पासून त्यांचे काय कर्ज थकत आलेलं नाही आतापर्यंत, तर त्यांना पण एक सावधानतेचा काय एक इशारा आहे. एकदा GR तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला माझ्यापेक्षाही खोल ज्ञान त्याच्यात भेटेल. धन्यवाद. काही चुकलं हुकलं असेल तर माफी माझी. तुमचा मुलगा म्हणून, तुमचा एक मोठा भाऊ म्हणून, तुमचा एक छोटा मुलगा म्हणून मला माफी. धन्यवाद. थँक्यू.